शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कुणाचे हा महाराष्ट्राला पडलेला गेल्या 4 वर्षापासूनचा प्रश्न अखेर निकाली. मित्रांनो, ही बातमी महाराष्ट्राच्या हृदयाला भिडणारी, ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी आनंद देणारी, तर शिंदे सेनेला मात्र जबरदस्त धक्का देणारी बातमी. महाराष्ट्रामध्ये शिवसेना कुणाची हे ओरडल्याच्या नंतर, सांगितल्याच्या नंतर फक्त आणि फक्त ठाकरेंचेच नाव यायचे. मात्र गेल्या 4 वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्षाने चिन्ह गेल्यानंतर मात्र महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरली अशा प्रकारची बातमी सगळीकडेच पसरत होती. ज्या ठाकरेंनी आपली संपूर्ण हयात धनुष्यबाणासमोर ज्या शिवसेनेसोबत घालवली, तेच धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेंनी माझं म्हणण्याचं धाडस केलं आणि ती शिवसेना आपल्या बाजूने वळवली, पळवली, चोरली अशा प्रकारचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार आरोप केले जात आहेत. मित्रांनो, या सगळ्यांचाच आता मात्र निपटारा होत असून ठाकरेंच्या हाती आपली जुनी आणि खरी शिवसेना हे गुपित आता मात्र बाहेर पडत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेला हा काही नेत्यांना आता उपमुख्यमंत्रीपदाची लॉटरी देखील लागणार आहे. त्यामुळे शिंदेजवळ राहून आता आपल्याला कोणतंही पद मिळणार नाही आहे त्यातच समाधान म्हणावं लागेल. यासाठी काही नेत्यांनी आता आपला मोठा निर्णय घेण्याचं ठरवलंय. कोणकोणते आहेत ते बडे नेते जे शिंदेची साथ सोडतायत, बघूया त्यांची नावासह आलेली ही भली मोठी यादी. राज्याच्या राजकारणातील या दुसऱ्या वयातील नेत्यांमुळे शिंदे सत्तेमध्ये होते. आता मात्र त्यांनीच एकनाथ शिंदेची साथ सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 28 आमदारांसह काही मंत्री देखील आता शिंदेची साथ सोडणार असल्याची खळबळजनक बातमी आता समोर आली आहे. हा शिंदेगडातील वाद चव्हाट्यावरती येत असून यामुळे आता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सोबळावरती सत्ता नसते जर त्यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गेले नसते तर. परंतु त्यांनी गद्दारी करत असताना त्याच वेळी मात्र आपण पक्ष आणि चिन्ह दोन्ही घेऊन जाऊ असा त्यांच्या नेत्यांना वचन दिलं आणि ठाकरेंकडून मात्र पक्ष आणि चिन्ह चोरले आणि महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत सुरू झालेला हा शिवसेनेचा प्रवास, धनुष्यबाण चिन्हाचा प्रवास मित्रांनो अद्यापपर्यंत चालू आहे आणि आता मात्र निकालाची अंतिम रूपरेषा समोर येताना जाणवते. ठाकरेंचं वचन, ठाकरेंचा बाण, ठाकरेंची शिवसेना पुन्हा ठाकरेंच्या हाती यावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे अनेक नेते आता मात्र वकील असणारे कपिल सिब्बल, असीम सरोदे यांनी मात्र सर्वोच्च ताकद आपली पणाला लावली आहे. यामुळे शिंदे सेनेला खूप मोठा झटका या ठिकाणी बसताना जाणवतोय. मित्रांनो, ही ठाकरेंची ताकद आगामी घातलेल्या 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जाते आहे. आणि हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आल्याच्या नंतर शिंदे सेनेला कोणता चिन्ह, कोणता पक्षाचं नाव मिळतं आहे हे बघणं अधिक महत्त्वाचं ठरेल. कारण की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह गेल्याच्या नंतर त्यांना नवीन पक्ष, नवीन चिन्ह घ्यावं लागेल. तेव्हाच तर त्यांचा पक्ष पुढे जाईल, ही देखील तेवढी महत्त्वाची बाब आहे. अन्यथा शिंदे सेनेचे बरेचसे नेते आपला पक्षाने चिन्ह गेल्याच्या नंतर आपला रस्ता मात्र ते बदलतील. भाजपच्या वाटेने अर्धे तर ठाकरेंच्या दिशेने अर्धे अशी कमाल होईल आणि मात्र महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेंचंच राज्य येऊ शकतं अशा प्रकारचा निश्चय उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी ठाकरेंना धीर देत पुन्हा पक्षाने चिन्ह तुमच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द दिला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची सुनावणी आता मात्र ठाकरेंच्याच बाजूला लागणार हे आता जवळजवळ निश्चित बनलं आहे. यामुळे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यात. एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या, खासदारांचे अतिशय मोठे मंत्री होते की ठाकरेंच्या हातातून पक्षाने चिन्ह घ्यायचं, परंतु त्याच्यावरती पूर्ण पाणी फिरलं आहे. आणि आता हा अंतिम निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागल्याच्या नंतर मात्र इथे मात्र मित्रांनो मुंबईसह देशभरात ठाकरेंची लाट पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि शिंदे सेनेला मात्र आपला पक्षाने चिन्ह गमावल्याच्या नंतर ठाकरेंशिवाय पर्याय उरणार नाही हे देखील तेवढंच सत्य आणि खरं आहे.